आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक नवीन गाडी खरेदी करायची, पण गाडी खरेदी करताना कोणत्या गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला कोणीच सांगत नाही. आपण काय करतो, माझ्या मित्राने ही गाडी घेतली, माझ्या नातेवाईकाने ही गाडी घेतली, त्यामुळे ती गाडी आपण घेतो. पण असं करून काहीच उपयोग होणार नाही, कारण त्या मित्राने आणि त्या नातेवाईकाने त्यांच्या गरजेनुसार ती गाडी घेतलेली आहे आणि आपली गरज पूर्णपणे वेगळी असू शकते. कदाचित त्या मित्राची फॅमिली खूप मोठी असू शकते किंवा त्या नातेवाईकाची फॅमिली खूप मोठी असू शकते, आपली फॅमिली लहान असू शकते किंवा उलटही असू शकतं, आपली फॅमिली मोठी असू शकते, त्या नातेवाईकाची त्या मित्राची फॅमिली खूप लहान असू शकते. तर आपल्या गरजेनुसार आपण गाडी घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या गरजेनुसार गाडी आपण घेतली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी आहे जय. स्वागत आहे तुमचे आपल्या ॲटोज्ञान यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, कार रिलेटेड आपण खूप माहितीपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही आपल्या ॲटोज्ञान ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांनो, मी आज तुम्हाला बेसिक रूल सांगणार आहे की कार घेताना तुम्ही या गोष्टी फॉलो केल्याच पाहिजे. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात बेसिक रूल आहे की आपल्या गरजा पाहणं. आपल्याला गाडीची गरज कशासाठी आहे, आपण गाडी कशासाठी घेत आहोत पाहणं खूपच गरजेचं आहे. कारण ज्यावेळी आपण आपली गरज ओळखेल ना, त्यावेळीच आपण योग्य गाडी आपल्यासाठी घेऊ शकतो. मित्रांनो, जर का तुमचं रनिंग जास्त असेल तर तुम्ही डिझेल गाडी घ्या किंवा पेट्रोल प्लस CNG घ्या. आणि तुमचं रनिंग कमी असेल, तुम्हाला फक्त आठवड्यातून एकदा ते दोनदा फिरायला जायचं असेल तर तुम्ही पेट्रोल कार घेऊ शकता. पेट्रोल कार घेतलेला फायदाही होऊ शकतो, कारण तुम्हाला ती गाडी 1 ते 2 लाखांनी स्वस्त मिळू शकते. त्यामुळे तुमच्या गरजा ह्या तुम्ही एखाद्या कागदावरती लिहून काढल्या पाहिजेत की आपल्याला गाडी घ्यायची कशासाठी, आपल्या फॅमिलीमध्ये मेंबर किती आहेत, आणि जर मेंबर 7 असतील किंवा 10 मेंबर असतील फॅमिलीमध्ये, ही गोष्ट तपासली पाहिजे की आपण सगळे मिळून कुठे जातो का, आणि जात असेल तर वर्षातून किती वेळा जातो, त्यानुसार तुम्ही गाडी पिक करू शकता. जर का समजा तुमची फॅमिली 7 मेंबरची असेल पण तुम्ही नेहमी प्रवास 5च मेंबर करत असाल आणि वर्षातून एकदा ते दोनदा तुम्ही फक्त 7 जण प्रवासासाठी जात असाल, तर ह्या कंडिशनमध्ये तुम्ही 5 सीटर गाडी घेतलेलं कधीही फायदेशीर ठरू शकतं. कारण तुम्हाला फक्त वर्षातून 2 वेळेसच 7 सीटर गाडीची गरज पडणार आहे, पण बाकीचे 12 महिने ही तुम्हाला 5 सीटर गाडी सफिशियंट आहे. त्यामुळं तुम्ही हा विचार करणं खूप गरजेचं आहे. आपल्या गरजा अगोदर एका कागदावरती लिहा. आपल्याला गाडी कशासाठी पाहिजे आहे, आपला गाडीचा वापर कसा होणार आहे आणि आपण गाडी कोणती घेतली पाहिजे. यानंतरचा दुसरा रूल आहे तो म्हणजे आपलं बजेट फिक्स करा. जर का समजा तुम्हाला एक 15 लाखापर्यंतची गाडी घ्यायची असेल तर तुम्ही त्या 15 लाखावरती स्टिक होऊन राहा. कारण जर का तुम्ही 15 लाखाच्या पुढे गेलात तर सेगमेंटच पूर्ण चेंज होऊन जातं. जसं की उदाहरण देण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, जर का 15 लाखापर्यंत पाहिलं तर कॉम्पॅक्ट SUV म्हणजे नेक्सॉन, सोनेट, वेन्यू ह्या गाड्या ज्या आहेत, ह्या गाड्या तुम्हाला कॉम्पॅक्ट SUV 15 लाखापर्यंत मिळू शकतात. पण जर का तुम्ही 16 लाखावरती बजेट नेलं तर तुमचं सेगमेंट पूर्ण चेंज होऊन जातं. त्यामध्ये तुम्हाला क्रेटा, सेल्टॉस, एलिवेट अशा गाड्या मिळू शकतात. म्हणजे ह्या सगळ्या पेट्रोल गाड्यांबद्दल मी बोलत आहे. आणि जे सेल्टॉस वगैरे जे मी तुम्हाला सांगितले हे बेस वेरियंट किंवा बेस सेकंड वगैरे येऊ शकतं तुम्हाला, आणि बाकीच्या ज्या कॉम्पॅक्ट SUV सांगितले ह्या टॉपमध्ये येऊ शकतात किंवा सेकंड टॉप वगैरे येऊ शकतं. तर काय होतं, बजेट स्टिक करा, बजेट फिक्स करा. कारण ज्यावेळी आपण कार खरेदी करण्यासाठी डीलरशिपमध्ये जातो त्यावेळी तेथील जे सेल्स पर्सन असतात हे आपल्याला मुद्दामून हायर वेरियंटच देत असतात, कारण त्यांनाही त्यांचा सेल करायचा असतो आणि त्यांना जेवढे पैसे हायर वेरियंट विकल्यानंतर मिळतात तेवढे पैसे हे लोअर वेरियंट विकल्यानंतर मिळत नाहीत. त्यामुळं आपण आपल्या गरजा आणि आपल्या बजेटवरती स्टिक राहणं खूपच गरजेचं आहे. बजेटवरती स्टिक राहा. तुम्हाला जर का 15 लाखाचंच बजेट असेल तर बजेट अजिबात स्ट्रेच करू नका. 15 लाखामध्ये बेस्ट कार मिळते. आजकाल 8 लाखापासून खूप चांगल्या कार मिळत आहेत. खूप बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या, खूप बेस्ट स्पेस देणाऱ्या पण कार मिळत आहेत. त्यामुळे बजेटवरती स्टिक राहा. तिसरा रूल आहे तो म्हणजे कोणतं इंजिन घेतलं पाहिजे गाडीचं. जर का तुमचं रनिंग खूप जास्त असेल, तुम्ही हायवेवरून खूप जास्त फिरत असाल तर तुम्ही डिझेल इंजिन घेतलं पाहिजे. जर का तुम्हाला एकदम बेस्ट परफॉर्मन्स देणारी आणि पेट्रोल कार हवी असेल तर तुम्ही टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन घेतलं पाहिजे. पण ह्याचा ड्रॉबॅक असा आहे की याला मायलेज मिळत नाही. आणि जर तुम्ही खूप कमी रनिंग करत असाल, खूप कमी तुमच्या गाडीचा वापर होत असेल तर तुम्ही पेट्रोल कार घेतली पाहिजे. आणि जर का तुम्हाला भीती असेल की डिझेल कार बंद होऊ शकते तर तुम्ही पेट्रोल प्लस CNG ही कार निवडली पाहिजे. आता चौथा रूल आपण पाहू. ज्या कंपनीची तुम्ही गाडी घेत आहात त्या कंपनीचा सर्व्हिस एक्सपिरियन्स कसा आहे हे त्या कंपनीची कार वापरणाऱ्या व्यक्तीशी डिस्कस केलं पाहिजे. समजा जर का तुम्हाला टाटाची नेक्सॉन घ्यायची आहे आणि तुम्ही एखाद्या भागामध्ये राहत आहात तर तिथल्या सर्व्हिस सेंटरचा एक्सपिरियन्स कसा आहे हे तिथल्या एखाद्या नेक्सॉन वापरणाऱ्या माणसाला तुम्ही विचारला पाहिजे की इथली सर्व्हिस कशी आहे. इथं आपण जो काही प्रॉब्लेम सांगाल त्या प्रॉब्लेमवरती ते सोल्युशन देतात का, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात का, ह्या गोष्टी विचारून माहिती घेऊनच
कोणतीही गाडी पिक करा. कारण काय असतं, गाडी आपण फक्त एकदाच घेत असतो, पण सर्व्हिससाठी आपल्याला गाडी वारंवार सर्व्हिस सेंटरला न्यावी लागत असते. गाडीमध्ये छोटा जरी इश्यू आला तरी आपल्याला सर्व्हिस सेंटरला जावं लागतं. त्यामुळे त्या कंपनीचा सर्व्हिस एक्सपिरियन्स खूप चांगला असणं गरजेचं आहे. यानंतर ते येतं डीलरशिप कोणती निवडावी. मित्रांनो, मी तुम्हाला सांगेन, जे डीलरशिप तुमच्या आसपास 50 किलोमीटर किंवा 70 किलोमीटरमध्ये असेल त्याच डीलरशिपची गाडी तुम्ही घ्यावी. कारण काय असतं, गाडी आपण घेताना कुठूनही आणू शकतो, पण ज्यावेळी आपण गाडी वापरायला सुरू करतो आणि त्यामध्ये छोटे मोठे इश्यू जर का यायला सुरू झाले तर आपण प्रत्येक वेळी 200 किलोमीटर 150 किलोमीटर गाडीच्या छोटे छोटे इश्यू सॉल्व्ह करायला जाऊ शकत नाही. त्यामुळं कोणतीही गाडी घेताना हे तुमच्या घरापासून 70 ते 80 किलोमीटरपेक्षा जास्त दूरच्या डीलरशिपकडून घेऊ नका. त्यांचं सर्व्हिस सेंटर हे 70 ते 80 किलोमीटरच्या आत असलं पाहिजे. तर हे होते बेसिक रूल. मित्रांनो, 2024मध्ये 2025मध्ये तुम्ही जर कार खरेदी करत असाल तर कोणते फीचर गाडीमध्ये कमीत कमी असणं गरजेचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. काय होतं, आजकाल आपण गाडी तर घेऊन येतो, बेस व्हेरियंट घेऊन येतो, पण त्यामध्ये जे अत्यंत गरजेचे फीचर आहेत तेच फीचर मिळत नाही. त्यामुळे हे बेसिक फीचर तुमच्या कारमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं फीचर आहे, कारण आपण सेफ्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. आपण गाडीमध्ये नंतर सगळ्या गोष्टी बसवू शकतो, पण सेफ्टी ही गाडी खरेदी करतानाच मिळत असते. त्यामुळं 6 इयर बॅग कारमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आहे ABS प्लस EBD. ह्या गोष्टी असणं गाडीमध्ये अत्यंत गरजेचं आहे. यानंतर आहे इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल ORVM, म्हणजे गाडीच्या बाहेरचे जे आरसे असतात ते इलेक्ट्रिकली ॲडजस्ट झाले पाहिजेत. हाताने ॲडजस्ट करायचा जमाना गेलेला आहे आता, त्यामुळे हे खूप बेसिक फीचर आहे. पॉवर विंडो, सगळ्या डोअरमध्ये पॉवर विंडो असणं खूप गरजेचं आहे. खूप बेसिक फीचर आहेत हे, पण हे बेसिक फीचर कमीत कमी असणं गरजेचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. यानंतर आहे ते सेंटर लॉकिंग. सेंटर लॉकिंग म्हणजे की मी गाडी लॉक अनलॉक करू शकता. ह्या गोष्टी तुमच्या गाडीमध्ये अगदी बेसिक फीचर येते आणि असणं अतिशय गरजेचं आहे. आणि एक पॉवरफुल आणि चांगला AC हा गाडीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे होते बेसिक फीचर. आता तुम्ही गाडी बुक करायला गेला आहात तर कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता जर तुम्ही गाडी बुक करायला जाणार असाल तर सगळ्यात पहिला थंब रूल आहे तो म्हणजे त्या सेगमेंटमधील प्रत्येक गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेणं गरजेचं आहे. कारण काय होतं, ज्यावेळी तुम्ही सगळ्या गाड्या पाहाल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की आपल्या गरजेनुसार आपल्यासाठी परफेक्ट कार कोणती आहे. त्यामुळं जर तुम्ही कॉम्पॅक्ट SUV घेत असाल तर त्यामध्ये नेक्सॉनची तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेतली पाहिजे, वेन्यूची घेतली पाहिजे, किया सोनेटची घेतली पाहिजे, XUV 3XOची घेतली पाहिजे. आणि त्या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीची पण ब्रिझा येते, फ्रॉन्झ येते. ह्या गाड्यांच्या तुम्ही टेस्ट ड्राईव्ह नक्की घेतल्या पाहिजेत. कारण ज्यावेळी तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेताना त्यावेळी तुम्हाला समजतं की ती गाडी कशी आहे आणि आपल्यासाठी ही गाडी परफेक्ट आहे की नाही. प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगवेगळी असू शकते, त्यामुळे तुम्ही टेस्ट ड्राईव्ह नक्कीच घ्या. ज्या दिवशी तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेताय ना त्या दिवशी कधीही गाडी बुक करू नका. कारण त्यानंतर तुम्ही घरी येऊन ॲनालिसिस करा की कोणती गाडी तुम्हाला चांगली वाटली, कोणत्या गाडीतल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटल्या आणि तुमच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या गरजा कोणती गाडी फुलफिल करते हे चेक केलं पाहिजे आणि त्यानंतरच कोणताही डिसिजन घेतला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही गाडी बुक करण्यासाठी जाल त्यावेळी 2 गोष्टी लक्षात ठेवा. भरपूर असं नेगोशिएट करा, कारण किंमत खूप कमी होऊ शकते. नेगोशिएशन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या ॲथोराइज्ड डीलरकडून वेगवेगळ्या ठिकाणावरून कोटेशन्स मागवून घ्या. किमतीमध्ये काय फरक पडतो आहे का बघा. जो तुम्हाला बेस्ट डील देत असेल त्याच्याकडून तुम्ही गाडी पिक केली पाहिजे. इन्शुरन्समध्ये नेगोशिएट करा, कारण इन्शुरन्समध्ये खूप भरपूर पैसे वाचू शकतात. त्यामुळे इन्शुरन्समध्ये भरपूर नेगोशिएट करा. फालतूचे ॲक्सेसरीज डीलरशिपवाले तुमच्या गळ्यात घालत असतात, पण तुम्ही बिनधास्तपणे त्याला नाही म्हणू शकता. कारण कोणत्याही कंपनीचा असा रूल नाही आहे की तुम्ही ॲक्सेसरीज घेतल्याच पाहिजेत. त्यामुळे जर का तुम्हाला गरज असेल तरच ॲक्सेसरीज घ्या, अन्यथा ॲक्सेसरीज घेऊ नका. हे होतं ज्यावेळी तुम्ही गाडी पाहायला गेला आहात आणि गाडी बुक करायला गेला आहात त्यावेळी कोणत्या गोष्टी करायची ते. आता समजा तुम्ही गाडी बुक केली आहे, यानंतर तुम्हाला एक गाडी अलॉट होत असते. ज्यावेळी तुम्ही गाडी बुक करता त्यानंतर तर ती गाडी जेव्हा यार्डमध्ये येईल, जेव्हा डीलरशिपकडे येईल, डिलिव्हरी घेण्याच्या आदल्या दिवशी जाऊन त्या गाडीचं फुल इन्स्पेक्शन केलं पाहिजे. इन्स्पेक्शनमध्ये तुम्ही लाईटपासून प्रत्येक गोष्ट, पेंट, सगळ्या गोष्टी, टायर्स, सगळ्या गोष्टी, अगदी बारकीतली बारीक गोष्ट ही तुम्ही पाहिली पाहिजे. कारण एकदा जर का तुम्ही त्या गाडीची डिलिव्हरी घेतली आणि त्यामध्ये कोणताही इश्यू असला तर ते ॲक्सेप्ट करत नाहीत. ते म्हणतात आम्ही देताना गाडी एकदम मिंट कंडिशनमध्ये दिली होती, त्यामुळं आम्ही ही गोष्ट ॲक्सेप्ट करत नाही. आणि हे खूप हेक्टिक होतं. त्यामुळं डिलिव्हरी घेण्याच्या अगोदर PDI म्हणजे प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. एकदम बारक्यातल्या बारक्या गोष्टीसुद्धा तुम्ही ह्या PDIमध्ये पाहिल्या पाहिजेत. जर का तुमच्या गाडीवरती छोटासा जरी डेंट असेल किंवा छोटासा जरी एवढा जरी कलर कुठेतरी गेला असेल तरी तुम्ही त्याबद्दल डीलरशिपशी बोलू शकता.
त्याबद्दल जर का तुम्हाला काही एक प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही नेगोशिएट करू शकता. 5-10 हजार रुपयेसुद्धा तुम्ही त्यामध्ये कमी करू शकता. तर मित्रांनो, हीच होती माहिती. ज्यावेळी नवीन कार खरेदी करायची असते त्यावेळी कोणत्या कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, कोणते कोणते नियम पाळले पाहिजेत याबद्दलची. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही अजूनही आपल्या ॲटो ज्ञान ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.